कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलांची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. खळवेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. बातें भूल जाती है, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं. यादें यादें यादें. ये जीवन दिल जानी दरिया का है पानी. पानी तो बह जाए, बाकी क्या रह जाए. यादें यादें यादें.
नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं, बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं। यादें 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 नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं, बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। ये यादें किसी दिलो जानम के चले जाने के बाद आती हैं। ये यादें, हाय यादें, यादें। दुनिया में हम सारे यादों के हमारे, कुछ खुशियाँ थोड़े गम, ये हमसे इनसे हम। यादें तो मीठी मीठी यादें, खट्टी मीठी यादें, नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं, बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। ये यादें किसी दिलो जानम के चले जाने के बाद आती हैं। यादें यादें ओ यादें। कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे, नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता, सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे। ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी, सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे, हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा, का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली
नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं। यादें यादें यादें। या गौरव सोहळ्यात उपस्थित आपण सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव केतन राजेंद्र पवार. मी 1ली ते 5वी मॅमच्या मार्गदर्शनाखाली शिकलो. 2री ते 4थी मध्ये MTS परीक्षेसाठी मॅमने आम्हाला पुस्तके उपलब्ध करून दिली व आमच्याकडून खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली. मला त्या परीक्षांमध्ये खूप चांगल्या प्रकारे यशही मिळाले. नंतर असे नवोदय स्पर्धा परीक्षा, मी त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागलो. मला जो प्रश्न आला तो मी मॅमला विचारायचो. मॅम अचूक रीतीने मला समजून सांगायचं व मॅमने सांगितल्याप्रमाणे मी नवोदयचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा लावले होते. शेवटी मॅमच्या मार्गदर्शनामुळे मी नवोदय स्पर्धा परीक्षेत गुणवंत झालो. खरंच मॅम, तुमचा या यशामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. मॅम, तुमचे हे आभार मी या शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. मॅम, तुम्ही ज्याप्रमाणे आम्हाला घडवलं त्याप्रमाणे तुम्ही पुढील विद्यार्थ्यांनाही घडवणार. यासाठी व तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज आपण या सर्वजण निरोप समारंभात सामील झालो आहोत. हा दिवस फक्त माझ्यासाठीच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके घडवतो, त्याचप्रमाणे आमच्या मॅडमने आमचे उत्तम संस्कार केले. आम्हाला माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवले. आम्हाला अभ्यासातही काही कमी पडू दिले नाही. आदरणीय मॅडम, तुम्ही आम्हाला काय दिलं? यश मुठीत ठेवण्या इतकं साहस दिलं, माया केली आभाळभर, सागरा एवढं प्रेम दिलं. पण तुमच्या सहवासानं आम्हा विद्यार्थ्यांचं सोनं झालं. शेवटी जाता जाता एवढेच बोलेल, लोक म्हणतात हाताच्या रेषा अपूर्ण असेल तर भाग्य चांगले नसते. लोक म्हणतात हाताच्या रेषा अपूर्ण असेल तर भाग्य चांगले नसते. परंतु मी म्हणते की शिक्षकांचा हात जर डोक्यावर असेल तर रेषांची काय जरूरत. परंतु मी म्हणते शिक्षकांचा हात जर डोक्यावर असेल तर रेषांची काय जरूरत. धन्यवाद. म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही. आदर्श महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे माझे जमलेले मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दिव्या आहे. आज आपण निरोप समारंभ निरोपाचा शब्द फुलांचा आत्मनेची गती जणू क्षणा विराचा, आत्मनेची गती जणू क्षणा विराचा. सामान्य व्यासपीठ मान्यवर गुरुजन वर्ग व माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सिद्धी अमोल पवार. मी इयत्ता 3री शिकते. आज मी तुमच्यासमोर आमच्या प्रिय सूर्यवंशी मॅडम यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांततेत ऐकावी. नम्रवंशी मॅडम, तुम्ही आम्हाला खूप काय दिलं, त्याचे उत्तर ऐकणं आम्हाला अशक्य आहे. मॅडम, तुमचा इथून पुढचा प्रवास सुखदायक जाईल हीच आशा करते. शेवटी एवढं होतं, लोक तुमचं घेताना लागे टेचुरी, लोक तुमचं घेताना लागे टेचुरी. तुम्ही दिले ज्ञान ही जन्मशेदरी, तुम्ही दिले ज्ञान ही जन्मशेदरी. धन्यवाद. सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आजचा क्षण आनंदाचा आहे, पण डोळ्यात थोडं पाणी आहे. तुमच्या सोबतच्या आठवणी मनात कायम कोरले जातील. तुमची मेहनत, हसमुख स्वभाव आणि मदतीची भावना आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. तुमची पुढची जमलेले बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार.
मनानं दिल तर बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शांत, असे सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मॅडम. आज मॅडमचा निरोप समारंभ. श्रीमती सूर्यवंशी मॅम, तुम्ही आम्हाला खूप काही शिकवले, नवनवीन गोष्टी शिकवल्या, उत्तम संस्कार दिले. मला पुढील प्रवासासाठी सदस्य सारखी कर्तव्यदक्ष सेवा ज्यांनी दिली अशा श्रीमती प्रतिभाताई सूर्यवंशी मॅडम, ह्या मॅडमने आपल्या माऊलीनगर वस्तीमध्ये गेल्या 8 वर्षापासून अगदी आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुला बाळाप्रमाणे प्रेम दिले. ज्ञानदान करायचे तर त्यांचं कर्तव्य आहेतच, पण ज्ञानदान करत असताना मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, मुलांचा सर्वांगीण विकास होत असताना मुलगा हा ज्ञानदानाच्या माध्यमातून घडेलच, पण मुलावर संस्कार कसे जोपासता येईल अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या सूर्यवंशी मॅडम यांना आपण आज सर्वजण निरोप देत आहोत. हे खरंच मॅडम आमच्यासारखी, ज्यावेळेस मी तुम्हाला आदरणीय ताईचा कार्यक्रम होता आणि सांगितलं मॅडम समोर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तुम्ही सांगितलं की भैया माझी आजच बदलीची ऑर्डर निघाली, पण तरी सुद्धा मी येण्याचा प्रयत्न करेन. त्यावेळेस एवढं दुःख वाटलंय, कारण की मॅडम तुमची जी तळमळ आहे शिक्षणाप्रती तर आहेच. गेल्या 7-8 वर्षापूर्वी जर आपण हा शाळेचा परिसर बघितला तर अतिशय न बघवण्याचा असा परिसर होता. मॅडमने अगदी आपल्या घरचे जसे रोपटे आपण जपतो त्या आदरणीय पवार गुरुजीच्या सहकार्याने त्यांनी शाळेचा परिसर तर फुलवला, पण परिसर फुलवत असताना विद्यार्थ्यांनाही एक दर्जात्मक घडवण्याचं काम. आणि म्हणतात की सावित्रीबाई फुले एक आदर्श शिक्षिका होता. आम्ही सावित्रीबाई फुले जिजामाता तर नाही बघितल्या, पण तुमच्या रूपाने खरंच एक आदर्श शिक्षिका कशा असतात ह्या आज आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. आणि म्हणूनच व्यवस्थित लोक आमचे बहुतांश शेतकरी वर्ग आहे आणि कामाचा मोसम सुद्धा असताना कार्यक्रम तर प्रत्येक ठिकाणी आयोजित होतातच, पण कार्यक्रम आयोजित होत असताना कुणाच्या बद्दल प्रेम आपुलकी असल्याशिवाय आमचा शेतकरी वर्ग एवढ्या कामाच्या मोसमात थांबत तयार नाही. आणि तो आज हे जे लोक उन्हातानात बसल्या, आया बहिणी बसल्या, त्यानंतर सर्व तुमचे पितृ समान आणि बंधू समान लोक बसले, तर हे तुम्ही आजपर्यंत केलेल्या खऱ्या कामाची ही पावती आहे. एवढ्या उन्हातानात तुमच्यासाठी हे लोक प्रतीक्षा करत असतात. मॅडम तुमच्याविषयी सांगायचं म्हटलं तर तुम्ही एक कर्तव्यदक्ष शिक्षिका म्हणून तर इथं काम केलेलंच आहे, पण या माऊलीनगर मंडळीला मी सांगू इच्छितो की मॅडमचं 8 दिवसातून एकदा तरी फोन असायचा, भैया तुम्ही कुठल्याही माध्यमातून बनकर साहेबालाही फोन असायचा की तुम्ही आमच्या शाळेला कंपाऊंड करून द्या, पेपर बसवून द्या. एवढेच नव्हे तर शाळेचा तर मॅडम विचार करायचा, पण मॅडम कदाचित तुम्हाला आठवत असेल नसेल, तुम्ही माऊलीनगरच्या तरी लोकांनी मला म्हटलं नाही, पण म्हणे भैया तुम्ही बरंच काही केलं म्हणे शाळेसाठी, पण ह्या वस्तीसाठी आम्हाला आमचा रस्ता आणि त्या जोडमावातला पूल करून द्या. म्हणजे मॅडमलाही माहित होतं येत्या 3 ते 4 महिन्यात आपली बदली होणार आहे, पण जिथं आपण राहतो, जिथं आपण वास्तव्य केलं, जिथं आपण ड्युटी करतो, ह्या इथून आपल्याला जायचं आहे. मॅडम म्हणे कदाचित ही पुढचा पावसाळा असेल नसेल, पण पुढच्या पावसाळ्यात आमच्या विद्यार्थ्यांना ह्या जोडमावाच्या पुलातून येताना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. एकदा त्यांनी व्हिडिओ टाकला होता, खूप मोठी परेशानी करावी लागते. मी कदाचित पुढच्या पावसाळ्यात नसेल म्हणे, पण एवढा वस्तीचा ह्या पुलाचा प्रश्न मार्गी लावा. म्हणजे थोडक्यात मॅडम तुमच्यात जी तळमळ, आपण जिथं कर्तव्य पार पाडत असताना जी तळमळ राहते, ही तळमळ आज रोजी खूपशा प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. नाहीतर जिल्हा परिषद शाळेचं एक लोकांचा विचार करण्याची धारणा जिल्हा परिषदच्या बाबतीत अशी झालेली आहे की जिल्हा परिषद शाळा म्हणजे 3 जाव पैसा आमच्या गावरान भाषेत म्हणत्या, अशा प्रमाणे कुठल्याही शासकीय कार्यालयात कर्मचारी काम करतात, पण तुम्ही एक वेगळा ठसा तुमच्या कार्यकर्तृत्वातून, तुमच्या कर्तव्यातून
माऊलीनगर वासियांना तो दिलात, पण माणसाच्या चांगल्या कामाचा जो सुवास राहतो हा काही भागापुरताच मर्यादित राहत नसतो. तर तुमच्या गावात तर आहेत, पण जे काही शिक्षक बांधव किंवा तुमच्या संबंधित डिपार्टमेंट मधले बांधव आहे, या सर्वांना तुमच्या कार्याचा जो सुवास आहे तो गेला. आणि सर्व माऊलीनगर वस्ती शाळेच्या नागरिकांना सांगू इच्छितो, मागच्या महिन्यात जो शिक्षण परिषदेच्या माध्यमातून जो कार्यक्रम झाला तिथं मॅडमला आदर्श शिक्षिका पुरस्कार आणि आपल्या ह्या माऊलीनगर वस्ती शाळेला आदर्श शाळा म्हणून गौरवण्यात आले आणि तालुक्यातून नंबर 1 शाळेचं मानांकन आपल्या शाळेला मिळालं. हे आदरणीय मॅडमचं आणि पवार सरांचं खरं कर्तृत्वाची आणि कार्याची पावती आहे. मॅडम, तुम्ही जी मागणी केली ती कदाचित पुढच्या पावसाळ्यात तो तुमचा पूल आणि रस्ता याची आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव आपला मंजूर सुद्धा झालेला आहे. पण काही 3 ते 4-5 महिन्यात आपण ते काम सुरू करू बजेट उपलब्ध झाल्यानंतर. आणि पुढच्या वेळेस तुम्ही जरी इथून निरोप घेतला असला तर तरी शाळेसाठी कंटिन्यू मार्गदर्शन करत राहू. आपले विद्यार्थी चांगल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहे ही आपण दिलेली कार्याची पावती आहे. खरं तुमच्यासारख्या जर शिक्षिका प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला लाभल्या. आणि बोणे मॅडम, तुम्हाला यानंतर आमची विनंती आहे की मॅडम तर गेल्याच, कारण की शासनाच्या जे नियम राहतो त्या नियमाला कोणी टाळू शकत नाही. मॅडमची कुठेही उणीवा तुम्ही आम्हाला येणाऱ्या काळात भासू देऊ नये हीच तुमच्याकडून अपेक्षा. आणि आदरणीय सूर्यवंशी मॅडम यांना पुन्हा एकदा आपल्या पुढील कर्तव्याच्या कार्यासाठी खूप खूप मनापासून आमच्या जातवा गाववासियांतर्फे या सर्व आपल्या शाळेतर्फे पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि असेच कार्य आपण जिथे जिथे जाऊ. तुम्ही शेवटाला गेला तिथे सरपंच राजू गोतुपे मित्राचे माझे, त्यांचं माझं बोलणं झालं तर ती शाळा ती ऍक्च्युली ती शाळा पाहिजे तशी नाही म्हणे, पण आजपर्यंत कोणी आम्हाला मागणी करणारच नव्हतं म्हणे शाळेसाठी. म्हणलं मॅडम तुम्हाला मागणी करा, त्यांना सहकार्य करा आणि ह्याच प्रमाणे ती सुद्धा शाळा तुम्ही निश्चितच चांगली करशाल ह्यात कुठलीही शंका नाही. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्व गावकऱ्यामार्फत माऊलीनगर वासियांतर्फे पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि कुठेही गरज पडली काही पडली तुमचे आमचे नाते ऋणानुबंधाचे आहे. तुम्ही जी कर्तव्य दिले निश्चितच आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी कुठेही भावाप्रमाणे उभे राहू. हा तुम्हाला गावकऱ्यांकडून शब्द देतो आणि तुम्ही एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमती सिंधुताई बनकर, माऊलीनगरचे ज्येष्ठ मंडळी व महिला भगिनी, खरं तर मॅडमच्या कौतुत्वाची छाप विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, माऊलीनगरवासी यांच्या माध्यमातून आपल्या ज्यांचं गावकऱ्यांचं जास्तीचं इकडे येणं जाणं नाही त्याही माणसापर्यंत आपल्या मॅडमचं कर्तृत्व पोहोचलेलं आहे. मॅडम, आपण जे विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे काम केलं तर आपल्या मी साऱ्यांना सांगू इच्छितो, मॅडमनी नुसतं आपले स्वतःचेच विद्यार्थी याच्यावर लक्ष न घालता गावातले काही उच्च शिक्षित विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा मार्गदर्शनाचं काम फोनच्या माध्यमातून त्यांना भेटून करण्याचं काम मॅडमनी केलेलं आहे. त्याच्यातूनच मॅडम आपल्या कामाची जी पावती आपल्याला आमच्या सारख्याला ते दिसून येत आहे. इतक्या कामाच्या वेळेमध्ये शेतकऱ्यांचं कामाचं प्रेड असल्यामुळे महिला भगिनींना बी सकाळीच काम असतं, परंतु आज मॅडमचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी आजचं काम कदाचित उद्यावर किंवा दुपारून ठेवले. आपल्या माध्यमातून मॅडम केतन राजेंद्र पवार हा एक विद्यार्थी जो तुम्ही घडवून दिला, हा विद्यार्थी इथून पुढे सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून बाकीचे मुलांना पण सहकार्य करणारे आणि आपलं नाव तो जिथं गेला आज तिथं शिक्षण घेत आहे तिथं सुद्धा आपलं नाव घेऊन घेतलंय. मॅडम, बोलण्यासारखं तर शिक्षकांच्या बाबतीत बोलण्यासारखं एवढे आम्ही मोठे नाही, परंतु आपण जिथंही जासान जिथं आपला शिक्का नक्की उमटल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. शेवटी आपणास पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेळके साहेब, आपले सत्कार मूर्ती देवंशी मॅडम, व्यासपीठावर उपस्थित केशवराव पाटील पवार, रामचंद्र पाटील पवार, आमचे ज्येष्ठ नागरिक
मामा जाधव, पाटील पवार, सुनील पाटील पवार, आमचे पवार सर, वायर सर आणि माऊली नगरचे मुख्याध्यापक सर मधुकर पवार आणि नवीन आलेले मॅडम, उपस्थित माऊली नगरचे सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनी, खरं म्हणलं तर आजचा हा निरोप समारंभ म्हणजे जे श्रेयंशी मॅडमवर आपण तुम्ही केलेलं प्रेम, विद्यार्थ्याचं प्रेम आणि माणसाचं आणि मावल्यांचं बी प्रेम लागत. नुसतं शिक्षकच चांगला असला पाहिजे अशातलं नाही, त्याला सगळ्यात जुळत्या मिळत्या गाठी असल्या त्या ठिकाणी शिक्षकाचं मनही रमतं आणि विद्यार्थ्याचे बी मन रमतं. म्हणून आपल्या माऊलीनगर मध्ये जे आपले पवार सर जे सुरुवातीला चेंज झाले त्यांच्या काळात बी बरेच शिक्षक आले, परंतु ज्यावेळेस श्रेयंशी मॅडम त्यांच्या आपल्या माऊलीनगरच्या शाळेवर कार्यरत झाल्या तेव्हापासून आपल्या माऊलीनगर शाळेची प्रगती ऑटोमॅटिक आपल्याला दिसायला लागली. आता मगाशीच पहा आपल्या राजेंद्र पवारचा मुलगा, तर शिक्षक गुणवान नसते आणि विद्यार्थी गुणवान नसते आणि या माऊलीनगरचे माणसं सुद्धा गुणवान नसते, तर एवढी प्रगती होऊ शकत नाही. याला सगळ्यांचं सहकार्य लागतं. म्हणून हे शिक्षक लोक एवढे मोठे की त्यांची किंमतच केली जाते. त्यांनी देशाचे महापुरुष घडवले. म्हणून आपण विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपण या महापुरुषाच्या तुलनेत तर नाही, परंतु शिक्षकाचा आदर्श कसा घ्यायचा हे विद्यार्थ्यालाही समजलं पाहिजे. आणि म्हणूनच मी जास्त वेळ झाला माऊलीनगरच्या नागरिकांचं तर कौतुकच करावं वाटलं की एवढ्या कामाधंद्याच्या टायमात एवढे खाई देऊन प्रेम बसून राहिले. आणि इथलं सूर्यवंशी मॅडमवर तुमचं प्रेम आहे, आमचं तर आहेच असं नाही म्हणतायत. म्हणून मी जास्त काही वेळ न घेता सूर्यवंशी मॅडमला पुढील कार्यकाळाला तिकडे ज्या ठिकाणी ते भेटली झाली त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आपल्या माऊलीनगरच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आज पुन्हा सूर्यवंशी मॅडमला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. सत्कार मूर्ती सूर्यवंशी मॅडम या मला वाटते यांना आले आहे ना, हा 7.5 वर्ष झाले मॅडम बऱ्याच वर्ष राहिल्या. तेव्हापासून मॅडम इथं आल्या तेव्हापासून मॅडमचं चालणं बोलणं सगळ्याला धरून होतं. मुलांना संस्कार जो आपण संस्कार मॅडम चालतो पाणी सर मुलांना संस्कार चांगलं करता येईल या मॅडम मुलांना होत्या. मॅडम स्कूलमध्ये होत्या, त्यांचे मिस्टर पण माझ्या परिचित आहे आणि आता आलेल्या मॅडम आहे त्यांचे मिस्टर माझ्या परिचित आहे. ते दोन्ही मिस्टर त्यांचे दोघांचे मिस्टर आपल्या एकाच संस्थेवर आहे आणि ज्या संस्थेवरती त्यांचे मिस्टर आहेत ती संस्था माझ्या हस्ते सुरुवात मी ओपनिंग त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मॅडमचे दोन्ही मॅडमचे मिस्टर त्या ठिकाणी आज कार्यरत आहेत. मला एवढंच सांगायचं आहे मॅडमचं आयुष्य जसं गेलं याच्यापेक्षा अजून चांगलं आयुष्य मॅडमचं दुसऱ्या ठिकाणी पण चांगलं व्हावं, मॅडमचं असंच नाव लौकिक राहावं प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आता आलेल्या मॅडम त्यांचंही मॅडमसारखंच या ठिकाणी चांगल्या प्रकारे कौतुक व्हावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आयोजित करणं हे माझंच भाग्य समजते मी. आजपर्यंत खरं तर मी ज्यावेळी 2018ला 30 मे 2018 इथं जॉईन झाली त्या दिवसाचा माझा जो क्षण होता तो मला स्वतःला वाटत होता मी काय केलं की मला ही अशी शाळा मिळाली, अशी काय चूक झाली होती माझ्याकडनं की अशी शाळा भेटली. आणि त्यानंतर हळूहळू एक महिन्याचा कालावधी गेला, शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाल्यानंतर आणि मग आपण जेव्हा एकत्र आलो सगळेजण
त्यावेळी मला सगळ्यांची ओळख झाली आणि मग वाटायला लागलं की नाही, जे होतं ते फार चांगलं होतं आणि आज त्याचं सगळं रूप माझ्या समोर आलेलं आहे. माझी बदली जर इथं झाली नसती तर मला एवढं सगळं प्रेम मिळालं नसतं. आज माझं हे दुसरं माहेर झालेलं आहे, हे मला मिळालं नसतं. त्यासाठी खरं तर शासनाचे पण मी आभारच मानते की मला माऊलीनगर सारखी शाळा मिळाली. आणि आता इथून गेल्यानंतर मला जी शाळा मिळालेली आहे शेवता, इथलेच आपले सगळे नातेवाईक तिथं आहेत. तर त्यांच्या आणि तुमच्या माध्यमातून आपण जवळ तर राहणारच आहोत, आपल्यामध्ये दुरावा तर निर्माण होणारच नाही. आणि आज आता पुन्हा एक शब्द देते की मी आता इथं शिक्षिका म्हणून नाही, तुमची मुलगी म्हणून सतत वास्तव्यास राहणार आहे. आणि हे जे मुलं आहेत माझ्या हातात घालून गेलेले काय किंवा आधीचे पण, ते सगळे मुलांसाठी नक्कीच मी प्रयत्नशील राहणार आहे. केव्हाही कुठलीही समस्या असू द्या, अगदी केव्हाही फोन करू शकता, विचारू शकतात अगदी. आणि मीही स्वतः सहकार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आज आता बोलण्यासारखं खरं तर खूप काही आहे. 8 वर्षभराचं फार अगदी साठवलेलं आहे, पण सगळ्यांची मानसिकता, सगळ्यांनी वेळ आज तुमचा खूप महत्वाचा आहे. मी आवर्त घेते, नंतर तुमच्यासाठी पुन्हा येईल. जसं फडणवीस साहेबांसारखं झालेलं आहे, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. तसं कदाचित 2-3 वर्षभरानंतर पुन्हा योग येईल इकडे येण्याचा. आणि 100% जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा जातवा किंवा माऊलीनगर, शिवनगर यापैकी अजून माझ्या रिटायरमेंट पर्यंत 3 शाळांवर मी नक्की जाणार आहे. अपेक्षित करते की या 3 शाळांपैकी एक शाळा मला पुन्हा भेटावी. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचा. आणि रवी भाऊ, तुमचं सहकार्य आम्हाला नक्कीच लाभणार आहे पुढे आता. कारण 0 आहे, शेवता शाळेची बनवाडी वस्ती म्हणून आहे, त्या शाळेमध्ये सगळं नवीन सुरुवात करायची आता. आणि मग तुमचं सहकार्य आम्हाला नक्कीच लाभणार ही अपेक्षा ठेवते. आणि राहिला पुलाचा पाण्याचा जो प्रश्न होता, तो केवळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच टाकलेला होता तो व्हिडिओ की तुम्ही बघावं आणि आमच्या सगळ्यांचा हा प्रश्न सॉल्व्ह करावा. आता तुम्ही केला त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार व्यक्त करते. आणि पुढील कार्यक्रमाचं संयोजन करण्यासाठी संयोजकाकडे तुमची माझ्याकडनं अपेक्षा आहे. मी आता अतिशयोक्ती नाही सांगणार, पण आडगाव सरच्या शाळेत होते मी, संभाजीनगर तालुका केंद्रीय शाळेवर होते. तिथं मी पहिलीतले ऍडमिशन 40 मुलांचे केले होते. तिथं रेकॉर्ड ब्रेक ऍडमिशन झाले होते पहिलीमध्ये. आजपर्यंत तिथं तेवढे ऍडमिशन झालेले होते. इंग्लिश मिडियमचे मी जवळजवळ 15 मुलं माझ्याकडे आले होते. परत 2 वर्षापूर्वी मी 11 मुलं स्कॉलरशिपमध्ये बसवले होते. त्याच्यातले 10 मुलं स्कॉलरशिप धारक झाले होते. आजही तिथं 50,000 रुपये वर्षाचे, त्या मुलांचे 5,000 रुपये वर्षाचे येत असतात, असे 50,000 रुपये येतात. आणि त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेचं तर मी पूर्ण करणारच आहे. आणि मार्गदर्शन लागलं तर मॅडमला काहीतरी विचारणारच आहे, त्यांचं घेणारच आहे. आणि तुमचं सर्वांचं सहकार्य, हे बघा मी एकटी काहीच करू शकत नाही. जसं तुम्ही मॅडमला सहकार्य केलं तसं आपणही एकमेकाच्या सहकार्याने आपली शाळा अजून चांगले नावारूपाला नेऊ. आणि तुमचं सहकार्य असलं, मुलांचं सहकार्य असलं तर खरंच आपली शाळा अजून पुढे जाईल. ये जीवन दिल जानी दरिया का है पानी, पानी तो बह जाए बाकी क्या रह जाए। यादें 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 नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं, बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। ये यादें किसी दिल जान के चले जाने के बाद आती हैं।
यादें यादें नगमे हैं, शिकवे हैं, किससे